तुम्ही साध्या गुन्ह्याचे एफ.आय.आर घेता ना, इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले, पण तो एफ.आय.आर का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला. हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला, तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. आणि बरोबर योगेंद्र पवार सुद्धा आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव पुत्र आहेत. म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र येऊन हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे सगळ्यात भ्रष्ट खातं केंद्र सरकारमधलं आहे, सगळ्यात भ्रष्ट खातं. या DGCAने आतापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केलेले आहेत आणि त्यांचं कोणी बालही वाकडा करू शकला नाही. कारण या क्षेत्रामध्ये खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये DGCAचा आशीर्वाद असणं फार महत्वाचं असतं. ते अनेकदा पायलटांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी तक्रार केली तर त्यांचं लायसन्स रद्द करू शकतात. अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना अनेक राजकारण्यांचे आशीर्वाद आहे. अनेक राजकारण्यांची गुंतवणूक VSR कंपनीमध्ये आहे. हे जे रोहित पवार सांगतायत ते मी काल प्रत्यक्ष पाहिलंय कागदपत्रांसह. त्याच्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की VSR कंपनी आणि DGCAवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि राज्याचे गृहमंत्री यांनी त्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले पाहिजे. सुनित्राताई पवार या डेप्युटी CM आहेत, त्यांना तो अधिकार आहे. आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहात, तुम्ही एफ.आय.आर का दाखल करत नाही हे उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी पवार यांनी विचारायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे. आम्ही सगळे लावू, सर्व पक्षाचे लोक हा विषय लावू. अजित पवार सगळ्यांचे नेते होते. तुम्ही जे म्हणताय हा केंद्रीय अखत्यारीतला विषय आहे असेल, पण अपघात महाराष्ट्रात घडलेला आहे, बारामतीत घडलेला आहे. गुन्हा दाखल करायला मुंबई किंवा बारामतीमध्ये गृहमंत्र्यांना काय अडचण आहे? त्यासाठी काय तुम्हाला प्रेसिडेंट ट्रम्पची परवानगी लागणार आहे का मोदींची परवानगी लागणार? एक गुन्हा तुम्ही दाखल करू शकत नाही आणि तुम्ही मोठे छाती पिटताय दादाच्या नावानं. आता हो का नाही, आतापर्यंत अशा अनेक अपघातांचा तपास यंत्रणांनी केला. मग CBI असेल, CID असेल, काय झालं मला सांगा ना, काय झालं? गेल्या वर्षभरामध्ये असे किती अपघात झाले तुम्हाला माहिती आहेत का? काय माहिती आहे? परवा झारखंडवरून निघालेली एक एअर अँब्युलन्स कोसळली, त्यात 6 जण ठार झाले. DGCA. त्याच्या आधी मुंबई विमानतळावरती एक खासगी विमान कोसळलं. आणखीन काही भागात अशा विमानांचे अपघात झाले. अजितदादांचा झाला. किती तपास या संदर्भातली DGCAने पूर्ण केले आणि त्यातून काय बाहेर पडलं? काय म्हणतात तर ब्लॅक बॉक्स जळाला तो मिळणार नाही, ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. DGCA खोटं बोलत आहे. ब्लॅक बॉक्स जळून गेला. कसा जळून गेला? आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये कधी ब्लॅक बॉक्स जळायलाच आम्ही ऐकलं नव्हतं. तेव्हाच बघा त्यांच्या पक्षात तेव्हा काल काय होणार होतं मला माहित नाही, पण आज काय होणार आहे मला माहिती आहे. एकत्र होण्याची प्रक्रिया थांबली आणि संपली एवढी माझ्याकडे माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेनंतर अजितदादा पवार हे भाजपच्या जाळ्यातून बाहेर पडणार. कळलं? मी जे म्हणतोय ते 100% सत्य आहे. अजितदादा भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार होते. त्यामागचं म्हणजे आता
कारण नाही नाही, अजित माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार साहेबांची दादांची इच्छा होती. आता तशी इच्छा असलेलं व्यक्ती अजितदादांच्या आधीच्या पक्षात मला दिसत नाही. स्वतः अजित पवार यांची इच्छा होती. अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या पकडीतून आणि तावडीतून बाहेर पडायचं होतं आणि एकत्र येऊन एका मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात त्यांच्या काही भूमिका होत्या. हे आता हळूहळू जेव्हा आम्ही माहिती घेतो तेव्हा बाहेर ते पण त्यांना भाजपच्या पकडीतून बाहेर पडायचं होतं. भाजप हा खोटा आणि ढोंग्यांचा पक्ष आहे. त्यांनी दादांनाही फसवलं. म्हणजे खटले काढून घेऊ सांगितलं आणि खटले कायम ठेवून परत त्याच्यामध्ये वाढ केली. याच्यावर मी अनेकदा बोललेलं आहे. आणि आता मी काय सांगतो, सदोष मनुष्यवध आहे. त्याच्यामुळे रोहित पवार जे सांगतायत किंवा पवार कुटुंब जे मागणी करतोय किंवा आमच्यासारखे दादांचे चाहते जे मागणी करतायत की VSR कंपनी आणि DGCA वरती गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. एखादा खून झालेला आहे, कोणीतरी खून केलाय ना. खून केलेल्या हत्या झालेली आहे. राज्यसभेचा विषय आहे. काय आतापर्यंत ठरतं आहे, काय निर्णयाप्रती महाविकास आघाडी येते आहे? शरदचंद्र पवार हेच उमेदवार असतील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी मागणी आहे, दावा आहे, आणि आता काँग्रेसही बाळासाहेब थोरातांचं नाव पुढे करते आहे, तर काय होईल? 3 पक्ष लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय होईल. एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहेत, एवढं मात्र मला माहिती आहे. आता 3 पक्षांचा जो काही विषय आहे तो एकत्र, 3 पक्ष त्याला मान्यता देत आहेत, नाही देत आहेत, अजून काय होत आहे त्याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही. कालच मी पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी इस्पितळात फोन केला. त्यांच्याने माझा एक वेगळ्या प्रकारे संवाद झाला. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. ते मी तुम्हाला सांगतो. आता शेवटी 3 पक्ष महाविकास आघाडी आहे. एक मात्र नक्की आहे की शिवसेनेच्या सुद्धा बिर्यांका चित्रवैद्य निवृत्त झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त झालेल्या आहेत. तिन्ही तिथे राष्ट्रवादीतून माननीय शरद पवार आणि फौजा खान निवृत्त झाले आहेत. 4 निवृत्त झालेले आहेत 3 पक्षांचे. ते प्रत्येक जण आपापला दावा सांगेल की आमची ही जागा आहे, आमची ही जागा आहे, आमची जागा आहे. पण जागा एकच जाणार आहे. आणि 3 पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याशिवाय विधान परिषद, यापुढची प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा ही विरोधी पक्षाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना अत्यंत संयमानं आणि शहाणपणानं निर्णय घ्यावा लागणार आहे. 36,000 कोटीच्या ठेवी महानगरपालिकेच्या फोडल्या जाणार मुंबईच्या विकासासाठी. ही मुंबईकरांना दिलेली भेट आहे. पहिल्याच अर्थसंकल्पात 36,000 कोटी जे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या आणि मुंबईकर जनतेच्या आणि महानगरपालिकेच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या ठेवी होत्या, त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काढायच्या असतात. आपत्कालीन अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती आहे? याचा अर्थ गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची लूट झाली. ठेकेदारांनी लुटली. त्या लुटीतला वाटा राज्यकर्त्यांना मिळाला. आणि आता तुमच्याकडे विकासाला पैसा नाही, तेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठेवी ठेवण्यात आल्या त्याच्यावर तुम्ही दरोडा घालताय. तुम्ही स्वतः काय कमवलं? सरकार तुमचं आहे ना महाराष्ट्रात आणि केंद्रात. मग 36,000 कोटी काय देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस? नुसती सत्ता भोगणार आहात तुम्ही.